शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज मी इनेलॉन विषयी थोडी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. आणि त्याआधी आपली थोडी गाय येली, आणि गाय येल्यावर कोणतेही शेतकरी असो, पहिल्यांदा त्यांनी इनेलॉन पाजवायच पाहिजे. पाजल्याने खूप फायदे आहेत. हे तुम्हाला मार्केटला 180 रुपयाला भेटेल, पण पिंगळीला 150 रुपयालाच भेटेल. कारण की आपला पवन भाऊ आहे ते स्वस्तामध्ये मस्त देईल. आणि पाजल्याने खरंच फरक पडते. गाईचा जे जार आहे ते पटकन पडेल आणि गाय पटकन दुधावेल. ते जेणेकरून की गायला त्रास होणार नाही. आणि काही गाय आपले शेतकरी मित्र आहेत की इनेलॉन गायला पटकन इलेल्या पाजत नाहीत, आणि पाजील नसल्यामुळे 50% गायीचा झारच पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला डॉक्टरला बोलावं लागतं. डॉक्टरला बोलल्यावर जवळपास डॉक्टर 1,500 रुपये जवळपास घेतात. त्याच्यामुळे 1,500 वाचवण्यासाठी आपल्याला फक्त 150 रुपयाचं इनेलॉन पाजवायचे गाईला. आणि हे इनेलॉन खूप चांगलं आहे आणि डबल स्ट्रेंथ लिक्विड आहे. हे लिक्विड नॅचरल रेमंडाईज नॅचरलचं आहे. आणि जेणेकरून गाईचा जार पटकन पडेल आणि आपल्याला गाईला सुद्धा त्रास होणार नाही. तुम्ही बघू शकता की आपली गाय जस्ट येली, आणि येल्या आपण गायला ही जी बॉटल आहे इनेलॉनची ती पाजली आहे. आणि ही 500 ml ची बॉटल आहे. तर काही आपले मित्र अर्धीच बॉटल पाजतात 250 ml. तर 250 ml पाजवायची नाही, कारण की गायला 500 ml बॉटल पाजली पाहिजे. जेणे गायला बॉटल पाजल्याने पटकन गायीचा जार पडेल आणि गाय पटकन दुधावसुद्धा येईल. तिला त्रास होणार नाही. तुम्ही बघू शकता की आता गायीची स्थिती. बॉटल ही खूप अँटीबायोटिक आहे. तर बघा तुम्ही, ही बॉटल अशा कलरची आहे. खरंच 100% ह्या बॉटलचा रिझल्ट आहे इनेलॉन. तर तुम्ही पाजवा आणि बघा तुम्ही रिझल्ट. आणि हे पाजल्यावर दुसऱ्या दिवशी गाईला गुलकाबुष्ट पाजले पाहिजे. तर आपण दुसऱ्या दिवशी आता गुलकाबुष्ट पाजू. तर आजच्या पुरता हा आपण जे इनेलॉनचा व्हिडिओ आहे तर ते जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. जास्तीत जास्त